जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. आपण मागच्या वेळेला 28 क्रमांकाच्या ओवीपर्यंत येऊन थांबलो. आपली उजळणी सुरू आहे. मध्ये 4 वाचनांमध्ये मी नव्हतो. मुरगुड, अमरावती अशी सगळी संत दर्शन माझी सुरू असल्यामुळे त्यामुळे आपण उजळणी घेण्याचं ठरवलं होतं. म्हणजे विषय प्रवेश पुन्हा एकदा निदान माझा छान होईल. आणि या दृष्टीने आपण चौथा श्लोक संपवून 28 क्रमांकाची जी ओवी आहे तिथे येऊन आपण थांबलो होतो. आपण बघितलं होतं अध्याय 5ची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नापासून होती. तो प्रश्न आधीच्या प्रश्नापेक्षा कसा वेगळा आहे? कारण अज्ञानी मनुष्य जो असतो तो 2 प्रकारांनी परमार्थातली काय म्हणूया साधना मार्ग त्याचा प्रशस्त होऊ शकतो. एक तो संन्यास घेऊ शकतो किंवा तो कर्म करू शकतो. कर्म संन्यास घेऊ शकतो किंवा कर्म योग करू शकतो म्हणूया. ह्या पद्धतीचा अर्जुनाचा प्रश्न होता. यातलं श्रेष्ठ काय हे तुम्हाला एकदा नीट पद्धतीने तुम्हाला समजून सांग. आणि भगवान गोपालकृष्ण श्री भगवानुवाच आपण नेहमीच पाहतो की भगवंत या भूमिकेतून बोलतात आहेत. त्यांनी बोलायला सुरुवात केली की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्षकारी आहेत. परंतु दोन्ही मोक्षकारी आहेत, परंतु दोन्हींपैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. आता अर्थातच असं का म्हटलं, जर दोन्ही मोक्षकारी आहेत तर दोन्हींपेक्षा कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ का? पुन्हा लक्षात ठेवायचं म्हणून मी याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. पुनरावृत्तीचा दोष पत्करून की जो खरं दोष मानला जातच नाही परमार्थामध्ये, की अर्जुनाच्या प्रश्नाचा जो रोख आहे तो लक्षात आला पाहिजे की एकच व्यक्ती, एकच पुरुष जर याही मार्गाचा अवलंब करू शकत असेल आणि त्याही मार्गाचा अवलंब करू शकत असेल तर त्यांनी कोणत्या मार्गाचा करावा? कारण आधीचा प्रश्न होता तो 2 वेगळ्या अधिकारी व्यक्तींबद्दल होता. जो 3ऱ्या अध्यायातला पहिला प्रश्न जो होता तो आपण सोडून देऊ. तर भगवंतांनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा दोन्ही मोक्षकारी मार्ग आहेत असं म्हटलंय, कर्मसन्यास आणि कर्मयोग. परंतु कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. आणि असं म्हणून पुन्हा भगवंत वाट बघत नाही बसली, आता हा काय बोलेल, याची प्रतिक्रिया काय राहील. भराभर बोलायला सुरुवात केली भगवंतांनी नेहमीप्रमाणे की जो कोणाचा द्वेष करत नाही, कोणत्याही विषयाची इच्छा करीत नाही, तो नित्य संन्यासीच आहे. कारण तो रागद्वेषादी द्वंद्व रहित झाल्यामुळे सुखाने बंधातून मुक्त होतो. आपण जर नीट सूक्ष्म विचार केला तर ह्या हा जो 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे त्याच्यातूनच आपल्या लक्षात येईल की भगवंतांनी हे दोन्ही सारखे म्हटले, पण कर्मयोग श्रेष्ठ आहे असंही म्हटलं. त्याचं स्पष्टीकरण द्यायला लगेच सुरुवात केलेली आहे 3ऱ्या श्लोकापासून, की मी असं का म्हणतोय की तो कर्मयोगी जरी असला, तो कर्म करत जरी असला तरी तो जर कोणाचा द्वेष करीत नसेल असा याचा अर्थ अन्वय लावून घ्यायचा. कुठल्या विषयाची इच्छा करत नाही तर तो नित्य संन्यासीच आहे. म्हणजे त्यांनी विधिवत संन्यास घेतला नसेल असं याच्यामध्ये अभिप्रेत आहे, अध्यारूत आहे. आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो ना शुद्ध मराठीत, ते इथे अपेक्षित आहे. हे भरून घेतलं, या रिकाम्या जागा भरल्या किंवा आपल्याला छान त्याचा एक अन्वय लागतो की तो नित्य संन्यासीच आहे. कारण तो रागद्वेषादी द्वंद्व रहित झाल्यामुळे तो सुखाने बंधातून मुक्त होतो. आणि पुढे 4थ्या श्लोकात भगवंत म्हणाले की कर्मसन्यास, पुन्हा एकदा आपलंच आधीचा मुद्दा पुन्हा स्पष्ट करतात आहे भगवंत की कर्मसन्यास आणि कर्मयोग हे भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञानी लोक बोलतात. प्रवदंती न पंडिताः पृथक बालः. शेल्क विशेषण काका जसं म्हणाले गीता दीपस्तंभामध्ये शेल्क विशेषण दिलंय अर्जुनाला की तू जर असं बोलत असशील, तुला जर असं वाटत असेल तर तू कोण आहेस? पण पंडित असं बोलत नाहीत, शास्त्रज्ञ पंडित असे बोलत नाहीत. कारण या दोन्हींपैकी अधिकारानुसार एकाचे जरी यथाशास्त्र अनुष्ठान केले, तो अधिकारानुसार जो शब्द आहे त्या विचारला तो अत्यंत महत्वाचा आहे 4थ्या श्लोकाच्या अर्थामध्ये. अधिकारानुसार, आणि तोच तो विषय सुरू आहे या अध्यायाचा सगळा.
दोन्ही एकच फलं देणारे आहेत. पण कर्मयोग श्रेष्ठ भगवंत म्हणतात आहे. का म्हणतात आहे? तर पुढे आहेत सगळे श्लोक आपल्याला बघायचेच आहेत. पण अधिकारानुसार यातल्या एकाचं जरी यथाशास्त्र अनुष्ठान केलं, तरी दोघांचं फल एकच आहे. जो मोक्ष तो प्राप्त होतो. आणि त्याच्यावरती 28 क्रमांकाची 28 पर्यंतच्या ओव्या होत्या. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. मी जरा फारच धावता आढावा घेतला, कारण आपल्याला उजळणी घ्यायची नाही त्याच्यामुळे. आपण 5व्या श्लोकाकडे वळू, जो आजच्या श्लोकाची सुरुवात, आजच्या वाचनाची सुरुवात म्हणून. पुन्हा उजळणीचाच भाग आहे. मला वाटतं सोनाली 37 क्रमांकाच्या ओळीपर्यंत येऊन थांबली होती. म्हणजे श्लोक क्रमांक 7 तोपर्यंत आपली उजळणी चालणार आहे. यत् सांख्यैहि प्राप्यते स्थानम तद्यो गैरपि गम्यते एकम सांख्यम च योगं च यः पश्यति स पश्यति. पदच्छेद आहे की यत् सांख्यैहि प्राप्यते स्थानम तत् योगैहि अपि गम्यते एकम सांख्यम च योगं च यः पश्यति स पश्यति. म्हणजे ज्ञाननिष्ठ कर्म संन्याशांना, यातला एक एक शब्द खूप महत्वाचा आहे. यातला एक शब्द जरी आपण गाळला की तो अर्थ गेला. ज्ञाननिष्ठ कर्म संन्याशांना जे मोक्ष फल प्राप्त होते, स्थानम, इथे स्थानम जो शब्द आहे ना, प्राप्य ते स्थानम, स्थानम म्हणजे मोक्ष फल. ते जे पद, ते स्थान, आपण म्हणतो ना, स्थान प्राप्त झालं म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला एखादं पद प्राप्त झालं. मोक्ष फल असा त्याचा अर्थ. हे प्राप्त होतं, प्राप्यते स्थानम, मोक्षफल प्राप्त होतं. तेच कर्मयोग्यांना, इथे योगैही जो शब्द आलेला आहे, तत् योगैही अपि गम्यते, तेच कर्मयोग्यांना ज्ञानाद्वारा प्राप्त होतं. गम्यते म्हणजे प्राप्त होतं. मी तुम्हाला अन्वय सांगतोय. म्हणून ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास, हे शब्द आहे जिथे हायलाइट केलेली आहे ती स्क्रीनवरती. ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास फार महत्वाचा आहे. कारण पुन्हा तेच आहे, अधिकार नसताना घेतला जर कर्मसन्यास, सगळं गणित बदलून जातं. येणाऱ्या पुढच्या श्लोकामध्ये त्याचा उल्लेख. म्हणून ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास आणि ज्ञानप्रापक कर्मयोग, प्रापक म्हणजे प्राप्त करून देणारा कर्मयोग, हे फलतः एकच आहे. कारण दोन्हीकडे काय आपल्याला दिसत आहे, कॉमन डिनॉमिनेटर काय आहे, ज्ञान. फल एकच आहे. असे जो पाहतो तोच खरं पाहतो, हा अर्थ. ज्ञानप्रापक कर्मयोग शब्द आलेला आहे. ईश्वरे समर्प्य कर्माणी आत्मनः फलम अनभिसंधाय, असं आद्य शंकराचार्यांचं भाष्य याच्यावरती म्हणतं. कशावरती? ज्ञानप्रापक कर्मयोग म्हणजे काय, की जो पुरुष आपल्या स्वतः करता कर्मफलाची इच्छा न करता ते ईश्वराला अर्पण करून हाच ज्ञानप्राप्तीचा उपाय समजून त्याचे अनुष्ठान करतो. ही व्याख्या केलेली आहे आचार्यांनी, म्हणून मुद्दाम वाचून दाखवली. म्हणजे ज्ञानप्रापक कर्मयोग, आपल्याला जर मनामध्ये कुठे असं विचार आला असेल की अरे वा, सोपं काम आहे, कर्मही करायला मिळतात आहे आणि ज्ञानाची पण प्राप्ती होते, असं कुठे जर मनामध्ये चुकून काही विचार आला असेल, गैरसमज, गोड गैरसमज झाली असेल, आपण त्याला म्हणतो, तर ती दूर व्हावी या दृष्टीने मी ही व्याख्या सांगितली. काय व्याख्या आहे? कर्मयोग, ज्ञानप्रापक कर्मयोग कशाला म्हणतात? कोणाचा तो सिद्ध होतो, की जो पुरुष म्हणजे कुठलीही व्यक्ती आपल्या स्वतः करता कर्मफलाची इच्छा न करता ते ईश्वराला अर्पण करून हाच ज्ञानप्राप्तीचा उपाय समजून त्याचे अनुष्ठान. आहे का सोपं? मी तरी म्हणणार नाही सोपं आहे, म्हणजे मला तरी जमत नाही. प्रयत्न सुरू आहे. असं याचं अनुष्ठान आयुष्यभर करायचं मीच आहे, पण अजिबात कर्मफल माझ्याकडे न घेता ते ईश्वरार्पण बुद्धीने करायचं आणि ह्याचंच अनुष्ठान करायचं. हे अनुष्ठान ज्याला जमतं, त्याचा जो कर्मयोग, हा जो कर्मयोग होतो, तो खरा ज्ञानप्रापक कर्मयोग आहे, आचार्यांच्या व्याख्येप्रमाणे. आणि त्यामुळे स्वाभाविकच असा ज्ञानप्रापक कर्मयोग ज्याचा आहे, त्याचं फल हे अर्थातच ज्ञाननिष्ठ कर्मसन्यासासारखंच मिळणार आहे. पुन्हा मुद्दा तो आहे ना, ज्ञाननिष्ठ. विषय तो सोडायचा नाही आहे आपल्याला. तो शब्द सोडायचा नाही, धरून ठेवायचा आहे. आणि हे ज्याच्या लक्षात येतं,
हे लक्षात येतं शब्द मी वापरला, पण इथे काय आहे? पश्यतीस पश्यत. असं जो पाहतो तो खरा पाहतो. आता छान विचार केला, की दिसणं आणि पाहणं याच्यात फरक आहे. तर मी सहज इकडे-तिकडे पाहिलं. मला काही वस्तू दिसतात आहे खोलीतल्या. त्याला पाहणं नाही म्हणत, त्याला दिसणं असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलेच कष्ट नाहीये. त्याच्यामध्ये कुठलेही काही प्रयत्न केलेले नाहीयेत. त्याच्यामध्ये कुठलीही जाणीवपूर्वक, हेतुपुरस्सर एखादी क्रिया केलेली नाहीये. त्याला दिसणं म्हणतात. आणि पाहणं आपल्याला माहीत आहे, तो मराठी शब्द आपण एखाद्याला म्हणतो, की एखादी गोष्ट "नीट पहा बरं," असं सांगतो आपण एखाद्याला. एखादी गोष्ट नीट त्याला सापडत नाही. एखाद्या आपल्या मुलाला, मुलीला आपण काम सांगतो. तो तिथनं ओरडतो, "आई सापडत नाहीये. बाबा दिसत नाहीये." अरे नीट पहा, तिथेच ठेवलं. नीट पहा याचा अर्थ काय? नीट काळजीपूर्वक, लक्षपूर्वक पहा. हा या पाहणे या शब्दामध्ये मनस्यूत अर्थ आहे. पश्यतीस पश्यत. असं जो पाहतो, म्हणजे अजून स्पष्ट करून सांगायचं झालं, तर इथे पश्यतीचा अर्थ जाणतो असा आहे. आहे पुढे ओवीमध्ये येणार आहे. असं जो जाणतो, तो खरं जाणतो, तो खरा पाहतो. त्यामुळे ते जाणणं महत्वाचं आहे आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये खूप छान आहे. म्हणजे आपण विचार काका म्हणतात ना, की या तत्वज्ञानाच्या काठावर सुद्धा इतका आनंद आहे. तो प्रत्यक्ष आपण जेव्हा त्याच्यामध्ये बुडून जाऊ तेव्हा किती आनंद असेल. फक्त तो आनंद घेण्या एवढं सत्वगुण माझ्याजवळ असला पाहिजे. काकांचे शब्द सांगतो, संतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारायच्या असतात. सगळं सेफ. सांगण्याचा उद्देश असा, की याच्यात एक बारीकसा अर्थ असा दडलेला आहे, की हा आनंद मिळायला लागतो आपण अभ्यास करायला लागलो की. की ज्या अर्थी पाहायला सांगितलेलं आहे, त्या अर्थी आत्ता मी जे सगळं बोललो त्यातनं एक गोष्ट लक्षात येते, की ते दिसणारं नाही किंवा दुसरा अर्थ, जे सहज दिसेल ते नक्की चुकीचं असणार. आणि म्हणून वरवर पाहणाऱ्याला काय वाटतं, की हे 2 वेगळं आहे. कर्मसन्न्यास योग, कर्मसन्न्यास वेगळा, कर्मयोग वेगळा. आणि आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे, की असं अज्ञानी बोलतात, शास्त्रज्ञ पंडित बोलत नाहीत, कारण त्यांच्याकडे पाहण्याचं सामर्थ्य असतं. मी वरवर बघतो म्हणा किंवा वरवर पाहतो, त्यामुळे मला जे दिसतं तेवढंच मी पाहतो. हा मुख्य मुद्दा आहे त्याच्यामध्ये. हा तिथला एक गर्भित अर्थ त्याच्यामध्ये आहे. हे वरवर जे विचार करणारे असतात, त्यांना पृथक बालः असं मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी पदवीदान समारंभ करून ठेवलेला आहेच माझ्यासारख्यांसाठी. तर ते पाहणं आहे ते फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यावर 3 ओव्या आहेत माऊलींच्या. तुमचा अभ्यास करून झालेला आहे सगळ्यांचा 29, 30, 31. पण 29 क्रमांकाची ओवी तर म्हणजे अक्षरशः भाषांतर आहे या श्लोकाचं, की "आणि सांखी जे पाविजे, तेची योगी गभिजे. म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी." म्हणजे कर्मसन्न्यासांना जे फल प्राप्त होतं तेच कर्मयोगांना त्या फलापर्यंत जाता येतं ज्ञानाद्वारा. म्हणून या दोघांनी सहजच ह्या प्रकाराने एकरूपता, या दोघांची या एका प्रकाराने एकरूपता आहे. मग पुढे एक छान दृष्टांत दिलाय तो सोडून देऊ आपण. आणि मी जसं म्हणालो 31 क्रमांकाच्या ओवीमध्ये पहा, "तयासीची जगी पाहले, आपण पे तेणेची देखिले, जया सांख्ययोग जाणवले." आला आता माऊलींचा शब्द, "जाणवले भेदे विण." हे जे दोघांमध्ये भेद नाहीये असं जाणवणं म्हणजेच पाहणं. जाणवण्याचा अर्थ अनुभव घेणं. म्हणून म्हणतो ना मला जाणवलं म्हणजे काय मला त्याचा अनुभव आला. बरोबर आहे? ह्याला म्हणतात पाहणं. आपण बऱ्याच वेळा विचार केलाय, भाजी खाऊन पहा बरं. हो. श्रीखंड खाऊन पहा बरं म्हणजे काय? याची चव घेऊन पहा म्हणजे काय? याचा अनुभव घेऊन पहा. हा पाहण्याचा अर्थ. अगदी तोच अर्थ माऊलींनी अगदी जाणवणे या शब्दामध्ये, या ओवीमध्ये सांगितलेला आहे. पुढे 6 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये "संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधी गच्छति." याचा पदच्छेद असा आहे की "संन्यासः तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेण अधिगच्छति." असा त्याचा पदच्छेद आहे.
की चित्तशुद्धी करणाऱ्या निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान न करता हट्टाने केलेला कर्मसन्यास, असं एक मोठं वाक्य आहे. या सगळ्याचं एकाच शब्दाचा अर्थ आहे अयोगता. अयोगता या शब्दावरती स्पष्टीकरण म्हणून खंदारकर महाराजांनी एवढं मोठं वाक्य लिहिलं. अयोग्य अयोग्य कर्मसन्यास, साध्या भाषेमध्ये आपल्याला म्हणून तर अन्वय छान लावून घ्यायचा, काही घाई नाही आपल्याला. सगळे शब्द असे छान कळले पाहिजे. अयोग्य कर्मसन्यास म्हणजे काय, तर चित्तशुद्धी करणाऱ्या निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान न करता हट्टाने केलेला कर्मसन्यास, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये अधिकार नसताना घेतलेला कर्मसन्यास. म्हणून मी मगाशी जे म्हणालो, की ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास आणि ज्ञानप्रापक कर्मयोग हे शब्द आता जोडूनच आपल्या, जरी आले नाही तरी आपल्या मनात आपण ते वाचून घ्यायचे. आणि इथे आता उल्लेख केलेला आहे, की अधिकार नसताना जर कर्मसन्यास त्यांनी घेतला तर काय होतं? दुःखम आपनू, दुःखम आपतुम, म्हणजे दुःख प्राप्त होण्यालाच तो कारण आहे. निष्काम कर्मयोग युक्त होऊन कर्मसन्यास करणारा, निष्काम कर्मयोग युक्त होऊन कर्मसन्यास करणारा म्हणजे काय? नीट अधिकार प्राप्तीनंतर कर्मसन्यास करणारा जो मुनी, तो लवकरच ब्रह्माला प्राप्त करून घेतो. मुनीही न चिरेण, न चिरेण याचा अर्थ लवकरच, ब्रह्म म्हणजे ब्रह्माला आणि अधिगच्छती म्हणजे प्राप्त करून घेतो. न चिरेण अधिगच्छती शेवटचं जे पद आहे त्याचा हा अर्थ, असा हा त्याचा नीट अन्वय लावून घेतलेला अर्थ. आणि म्हणून भाष्यामध्ये आचार्याने म्हटलंय, की म्हणून भगवंत असं म्हणतात आहे, की "अतो मया उक्तम कर्मयोगो विशिष्यते इति." म्हणजे अर्जुना, म्हणून मी म्हणालो, की कर्मयोग श्रेष्ठ आहे. आता आलं लक्षात? हे म्हणून आपल्याला असं ही काय म्हणतात त्याला, जी शृंखल आहे विचारांची ती सोडायची नाहीये. दुसऱ्या अध्यायापासून, दुसऱ्या श्लोकापासून भगवंतांनी जे बोलायला सुरुवात केली आहे, त्याची ही विचारांची शृंखला आहे. की मी आता तुला एक काही सांगितलं, त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण दिलं. आता पुन्हा एक कारण तुला सांगितलं, की मी असं का म्हणालो? का म्हणून कर्मयोग श्रेष्ठ आहे असं म्हणालो? कारण असं आहे, की तो जो आहे तो अनधिकारी असण्याची शक्यता जास्त आहे. थोडक्यात काय? कर्मयोगाचेच अधिकारी 96%, ज्ञानयोगाचे 4% सांगितलेले आहेत. 96%तल्या 5% जरी असं निर्णय केला, की काय म्हणूया, स्वतःच्या बाबतीत त्यांना काही असं वाटलं, आपण ज्ञानाचे फारच उत्तम अधिकारी आहोत आणि त्यांनी कर्मसन्यास करण्याचा प्रयत्न केला, तर काय होणार आहे? आरूढ पतित आपण ऐकलं होतं. जिथून सुरुवात केली त्याच्यापेक्षा खाली आपटणार आहेत ते. आणि म्हणून भगवंत म्हणतात आहे, की म्हणून मी तुला अर्जुना असं म्हणालो, की अतो मया उक्तम, म्हणून म्हणालो, की कर्मयोगो विशिष्यते इति. कर्मयोग का विशेष आहे? तो याच्यासाठी आहे. ते इंग्लिशमध्ये छान वाक्य आहे, टू एअर ऑन धिस साइड. इफ यू रिअली वॉन्ट टू एअर, देन बेटर एअर ऑन कर्मयोग साइड. डझंट मॅटर. कारण त्याने काही बिघडणार नाहीये. पण या बाजूला जर तुम्ही झुकले चुकीने, तर फार मोठं बिघडणार. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याबद्दल, कंसात अनधिकाऱ्याबद्दल बोलणं सुरू आहे, त्याच्या दृष्टीने ही मांडणी भगवंत म्हणतात आहे कर्मयोग श्रेष्ठ आहे. आणि जर त्यांनी निष्काम कर्मयोग युक्त होऊन तो राहिला, मग कर्मसन्यासाचा अधिकार त्याला सहजच येईल, कारण तो मुनी लवकरच ब्रह्माला प्राप्त करून घेतो. ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर कर्मसन्यासच आहे, दुसरं काय. त्यामुळे माऊलींनी छान म्हटलंय, की जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, की जो कर्मयोगाच्या मार्गाने मोक्षरूपी पर्वतावर चढतो, तो ब्रह्मसुखाचा वरचा माथा अति त्वरेने प्राप्त करून घेतो. फार सुंदर दृष्टांत आहे. भगवंतजी मगाशी म्हणाले, की कर्मयोग आणि कर्मसन्यास दोन्हींचं फल एकच आहे. याचा जर आपण विचार केला ह्या दृष्टांताच्या पार्श्वभूमीवरती, तर छान समजू शकतं, की त्या पर्वताचं शिखर गाठणं म्हणजे मोक्षप्राप्ती असं जर आपण गृहीत धरलं, तर कर्मयोग नावाचा एक मार्ग आहे वर जाण्याचा त्या शिखरापर्यंत, आणि दुसरा कर्मसन्यास आहे. एक कर्मयोग आणि दुसरा कर्मसन्यास. पुन्हा ज्ञाननिष्ठ आणि ज्ञानप्रापक शब्द विसरायचे नाही. हे गृहीत धरलेलं आहे त्याच्यामध्ये, अध्याहूत आहे ते. हे गृहीत धरून बोलणं सुरू आहे. तर तो जो इथे काय म्हटलंय, की कर्मयोगाच्या मार्गाने जो मोक्षरूपी पर्वतावर चढतो, तो ब्रह्मसुखाचा वरचा माथा अतित्वरेने. आता हा अतित्वरेने शब्द म्हटल्यावर असं वाटतं, की अरे मग तर कर्मयोगच सगळ्यात श्रेष्ठ नाही का? कारण जाताही येतं, पोहोचताही येतं, अतित्वरेने पण जातो.
पण त्याच्यातली तीच ज्ञानबाची मेघ आहे, की तो जो दुसरा मार्ग आहे, तो त्याच्याहून त्वरेने पोहोचवतो. पण तो इतका खडतर आहे, की माझ्यासारख्याने अधिकार नसताना जर तो चढायचा प्रयत्न केला, तर मी 50 वेळा घसरणार आहे खाली. पुन्हा चढण्याचा प्रयत्न करणार, पुन्हा घसरणार आहे. कारण माझा अधिकारच नाहीये. तेवढं माझ्याकडे क्षमताच नाहीये. मग त्याच्यापेक्षा जो या सोप्या मार्गाने गेला आहे, सापेक्षतेने सोप्या, तो जो मार्गक्रमण करत राहिला, तर तो नक्कीच माझ्या आधी पोहोचणार नाही का वरती? असा त्या अतित्वरेनेचा अर्थ आहे. म्हणून थोडंसं जास्त स्पष्टीकरण. आणि पुढे 33 क्रमांकाच्या ओवीमध्ये तर फार सुंदर अर्थ आहे. मी ओवी वाचतच नाही, अर्थच वाचतो, की परंतु ज्या सामान्य मनुष्याने चित्तशुद्धी न होताच अविचारपूर्वक कर्मयोग निष्ठा टाकून दिलेली आहे. अविचारपूर्वक मी जसं म्हणालो, की अधिकार नाहीये ज्ञानाचा, पण अविचार करून त्यांनी ती टाकून दिलेली आहे. कर्मसन्यास घेण्याचा त्या हव्यासात व्यर्थ पडलाय, दिलेलंच आहे पुढे. संन्यासाच्या हव्यासात व्यर्थ पडला, परंतु त्याला खऱ्या संन्यासाची प्राप्ती कधीच घडत नाही. कशी घडणार आहे? अधिकाराशिवाय कुठल्याच क्षेत्रात काहीच मिळत नसतं. काहीच मिळत नसतं. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, की त्या दुसऱ्या कठीण मार्गाने मी गेलो, तर मी 10 वेळा घसरून पडणार आहे. याच्यापेक्षा जो मार्ग माझ्या अधिकाराचा आहे, तिथून जर मी चढलो, तर निदान मी चढत राहीन आणि शेवटी कासवापेक्षा आपलं सशापेक्षा कासव जिंकणार आहे शर्यत, ह्या दृष्टीने. आता हा जो पुढचा श्लोक आहे क्रमांक 7, योगयुक्तो विशुद्धात्मा, विजितात्मा जितेंद्रियः, सर्वभूतात्म भूतात्मा, कुर्वन्नपि न लिप्यते. आता याचा मी जसं मगाशी म्हणालो, विचारांची शृंखला आपल्याला तुटू द्यायची नाहीये. कारण नाहीतर हे श्लोक जर नुसते असे एक-एकटे वाचल्यानंतर नीट कळत नाही, की असं मध्येच असं का बोलतात? ते मध्येच नाहीये. ते बरोबर स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टीने चाललंय, की 6व्या श्लोकामध्ये आपण आता पाहिलं, की अधिकार नसताना जर कर्मसन्यास घेतला, तर दुःखालाच तो प्राप्त होतो. निष्काम कर्मयोग युक्त होऊन म्हणजे अधिकार प्राप्त करून मी अगदी साध्या भाषेत बोलतोय. अधिकार नसताना केला कर्मसन्यास तर दुःख प्राप्त होतं. अधिकार होऊन कर्मसन्यास केला तर तो म्हणे लवकरच ब्रह्माला प्राप्त करून घेतो. हे मी का सांगितलं? तर मला आता ह्या 7व्या श्लोकाची संगती लावून द्यायची आहे म्हणून. आता या उलट हा शब्द तिथे घालून घ्यायचा जो नाहीये कुठेच. ना श्लोकात आहे, ना ओव्यांमध्ये आहे. या उलट भगवंत म्हणतात आहे, योगयुक्तो विशुद्धात्मा. मगाशी अनधिकाराबद्दल वर्णन झालं. आता असं म्हणतात आहे, की या उलट म्हणून या उलट शब्द घातला, की छान संगती लागते, की या उलट जो निष्काम कर्माचे अनुष्ठान करणारा योगयुक्तो या शब्दाचा अर्थ आहे निष्काम कर्माचे अनुष्ठान करणारा विशुद्धात्मा म्हणजे चित्त शुद्ध झालेला. अगदी सरळ-सरळ त्या अर्थ जसा आहे तो अन्वयात तसाच आहे दिलेला. विशुद्धात्मा म्हणजे चित्त शुद्ध झालेला. विजितात्मा म्हणजे देहाला वश केलेला, देहाला जिंकलेला. जितेंद्रिय म्हणजे इंद्रियांना जिंकलेला आणि पुढे सर्व भूतात्म भूतात्मा. सर्व भूतांचा आत्मस्वरूप झाला आहे आत्मा ज्याचा. जरा थोडंसं वाकडं-तिकडं सरळ करून घ्यायचं. थोडक्यामध्ये सर्व ठिकाणी तो समभावाने, समबुद्धीने बघतोय. असा पुरुष कर्म करीत असला तरी कुर्वन् अपि मगाशी तो पदच्छेद सांगायचा राहिला. कुर्वन् अपि न लिप्यते असा पदच्छेद आहे शेवटच्या चरणाचा. त्यामुळे कुर्वन् अपि म्हणजे असा पुरुष कर्म जरी करत असला तरी न लिप्यते त्या कर्माने तो लिप्त होत नाही. असं मगाशी अनधिकाऱ्याचा कर्मसन्यासाचं वर्णन आहे आणि इथे जो अधिकारी आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि अतिशय प्रसिद्ध ओवी 34 क्रमांकाची पुन्हा पाठ करण्याच्या काही ओव्या असतात. त्यातली ही ओवी आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवणीया. मगाशी मी जसं म्हणालो होती 29 क्रमांकाची ओवी होती. ती माऊलींनी अगदी शब्दशः भाषांतर केलं श्लोकाचं. आता इथे जे निष्काम कर्माचं अनुष्ठान, चित्तशुद्ध, देहवश केलेला, जितेंद्रिय हे सगळं सोडून माऊलींनी एकदम शब्द बदलूनच टाकले असं जाणवतं या ओव्यांमध्ये. जेणे सुरुवातच केली माऊलींनी, जेणे भ्रांतीपासून हिरत. म्हणजे काय वरती जे आहे ते सगळं वर्णन, ती ज्याची भ्रांती गेलेली आहे त्याचं वर्णन आहे थोडक्यामध्ये.
जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोवणिया, की ज्या पुरुषाने मनाला भ्रमापासून हिरावून घेतले. थोडक्यामध्ये काय आहे? ह्याच्या उलटं केलं तर माझं वर्णन होतं, की भ्रमानी माझ्या मनाला काय केलेलं आहे? पकडून ठेवलेलं आहे आणि त्या भ्रमापासून माझ्या मनाला ते हिरवून घ्यायचं आहे मला. हिरवून घेणं शब्द माहिती आहे? ओढून आणणं. त्याच्यामध्ये कष्ट अपेक्षित आहे, साधना करणं अपेक्षित आहे. थोडंसं अलंकारिक भाषेत थोडक्यामध्ये मनाचा भ्रम घालवा असं म्हणू शकतो किंवा भ्रमापासून मला हिरवून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात काय? भ्रमापासून माझ्या मनाची, अंतःकरणाची म्हणजेच माझी स्वतःची, जीवाची सोडवणूक करून घ्यायची आहे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. मग गुरुवाक्याने स्वच्छ धुतले. कोणतं गुरुवाक्य? तत्त्वमसी. सद्गुरू मला तेच सांगतात आहे, की "अरे, तू जे स्वतःला समजतोयस, ते तू नाही आहेस. हाच तर भ्रम आहे. यालाच तर अज्ञान म्हटलंय. स्वरूपाचं विस्मरण, याला अज्ञान म्हटलेलं आहे. ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. स्वरूपाचं विस्मरण हेच धनंजया अज्ञानाचं स्वरूप आहे. आणि म्हणून गुरुवाक्य मन धुतले त्याच्या उलटा. गुरु मला सांगतात आहे, तत्त्वमसी. अरे, ते तू आहेस. हे तू नाहीस जे तू स्वतःला समजतो. मग त्याच्यामध्ये देह मी आहे, मन मी आहे. आचार्य सांगतात आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्र, न च व्योमभूमिर्न तेजो न वायू, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्मषटकमध्ये अगदी हेच सांगितलेलं आहे, की मी काय नाही, मी काय नाही, मी काय नाही. 5 श्लोकापर्यंत मी काय नाही इथपर्यंत सांगितलं. आणि मग शेवटच्या श्लोकात मी काय आहे ते सांगितलं. अहम निर्विकल्पो निराकार. त्यामुळे हे जे आहे गुरुवाक्य मन धुतले, सद्गुरूंचं वाक्य आहे, तत्त्वमसी. ते मला मार्गदर्शन करतात आहे अनुग्रहाच्या वेळी. मी त्याचा अहम ब्रह्मास्मी करून घेतोय प्रथमपुरुषी एकवचनी. मग आत्मस्वरूपी घातले रोवणिया. असं जेव्हा भ्रमापासून मी हिरावून घेईन माझ्या अंतःकरणाला, गुरुवाक्याने स्वच्छ धुवून काढीन आणि मग आत्मस्वरूपात शिरवून घेईन. सारांश, माझ्या मनामध्ये मी आणि माझेपणाचा भ्रम राहिला नाही. मी जसं म्हणालो, की माऊलींनी इथे एकदम या वरच्या जे सगळे शब्द आहेत त्यांचा ते शब्द न घेता ओव्यांमध्ये पुन्हा भ्रम आणि मी आणि माझे, कारण मागच्या वेळेला आपण विचार केला होता मला आठवत असेल तर, की या सगळ्याच्या हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं अधिष्ठान मी आणि माझं हेच आहे. म्हणून तर ते मग मागच्या वेळेला आपण ती ओवी बघितली होती. मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाणू निरंतर. आणि असं जेव्हा होतं तेव्हा शेवटी काय राहतं? फक्त आता आवरण राहिलेलं आहे. कारण माझा मलदोष गेलेला आहे, त्याचा विक्षेप दोष गेलेला आहे आणि गुरूंच्या उपदेशाने आवरण सुद्धा आता नाहीसं झालेलं आहे. आणि मग स्वाभाविकच काय होतं? जे व्हायचं तेच होतं. कारण ते आहेच, नित्यप्राप्तच आहे ते मला. हे सगळे भ्रम गेले, सगळं स्वच्छ झालं सगळं, की जे उरायचं ते उरतं. काय उरतं? आत्मस्वरूपाचा अपरोक्ष अनुभव उरतो. आणि मग माऊलींनी एक सुंदर समुद्रात पडलेल्या मिठाचा एक दृष्टांत दिला, तो सोडून देऊ. आणि 36 क्रमांकाची ओवी फार सुंदर ओवी आहे. म्हणजे इतक्या छान ओव्या आहेत या अध्यायातल्या, म्हणजे अक्षरशः पाठ करण्यासारख्या ओव्या आहेत, की "तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहा, तेणे एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय." मगाशीचाच विषय आहे, की त्याप्रमाणे ज्याने आपले मन भ्रमापासून वेगळे काढले. मगाशी जेणे भ्रांतीपासून हिरतले म्हटलं. इथे तैसे संकल्पोनी काढिले म्हटले. अर्थ एकच आहे. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य झाले. की त्या भ्रमापासून, संकल्पापासून, कुठला संकल्प? मग आता आलं स्वाभाविक. जर भ्रम अर्थ म्हटला असेल, तर आपल्याला माहिती आहे 5 प्रकारच्या भ्रांती आहेतच. जगत सत्यत्व भ्रांती, देह सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, भेद भ्रांती वगैरे, वगैरे. मुद्दा काय आहे, की हे जे संकल्प आहे, मी देह आहे, हा माझा संकल्प आहे. मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, हा माझा संकल्प आहे. ह्या संकल्पापासून मी जेव्हा माझं मन बाजूला काढीन, तेव्हा माझं मनच चैतन्य होणार आहे. मन चैतन्य का? आपण म्हणतो ना, चैतन्याकार होणार आहे. अगदी याच अर्थाची 6व्या म्हणजे पुढच्या अध्यायामध्ये एक ओवी येते, जिचा आपण मागच्या वेळेला एकदा विचार केला होता, की "जैसा किडाळाचा दोष जाये, तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी." ही तो ओवी अगदी आठवलीच पाहिजे आपल्याला,
की किडाळ म्हणजे दोष, सोन्यातलं जर दोष काढून टाकला, तर ते जसं 15 नंबरी म्हणजे 100 नंबरी ज्याला म्हणतात आपण, 100% शुद्ध सोनं होतं. त्याप्रमाणे तैसा जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. हा जेव्हा संकल्पलोप ज्या क्षणी माझा होईल, ज्या क्षणी या भ्रमाची निवृत्ती होईल, ज्या क्षणी या संकल्पापासून मी दूर जाईन, तैसे संकल्प कोणी काढिले किंवा ज्या क्षणी मी भ्रांतीपासून माझ्या मनाला हिसकावून घेईन, हिरावून घेईन, जेणे भ्रांतीपासून हिरतले. मी मुद्दाम तिन्ही ओव्यातलं एक-एक चरण, अर्ध-अर्ध चरण घेतलं दाखवण्यासाठी, की सगळ्यांचं माऊली एकाच अर्थाच्या ह्या 3 वेगळ्या ओव्यात. शब्द थोडे वेगळे आहे, पण अर्थ माऊली अगदी तेच सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतात, की तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. जर या भ्रमाचा लोप झाला, तर ब्रह्मत्व नित्य सिद्धच आहे. काही करायची गरजच नाही. आपण नेहमीच पाहत होते, की अज्ञान निवृत्तीसाठी हे सगळं सुरू आहे. ज्ञान करून देणारं एकही साधन या जगामध्ये नाहीये, कारण ज्ञान हे वस्तुतंत्र आहे. ते निर्माण होत नाही, ते उत्पाद्य नाहीये, ते संस्कार्य नाहीये. सगळे आपल्याला भाषा पाठ आहे सगळी, शास्त्रीय भाषा. त्यामुळे नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे दुसऱ्या भाषेमध्ये. ते मला नित्यप्राप्तच आहे, ते माझं स्वरूपच आहे, पण मला त्याचं विस्मरण झालेलं आहे. त्यालाच तर अज्ञान म्हणतात, त्यालाच अविद्या म्हणतात. कारण मला हे भ्रम झाले. ही जी अविद्या आहे, हे जे अज्ञान आहे, ते काय म्हणायचं तसं प्रकटीकरण, मराठीत आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो त्याला. ते ह्या पद्धतीने होतं. कोणत्या पद्धतीने? या 5 भ्रांतीच्या दृष्टीने. मला हे जग सत्य वाटायला लागतं. मग जगातले टक्के-टोणपे मी रोज खातो. सुख-दुःखांच्या हेलकाव्यात माझं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं जीवन सुरू असतं. अजूनही मला विषयातलं सुखच मला फार त्याची ओढ लागलेली असते. त्याच्यामुळे 31 डिसेंबर आला, की मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास नकोसा वाटतो. असं वाटतं कुठेतरी जावं, छान पार्ट्या कराव्या, लोकांना बोलवावं, आपण लोकांकडे जावं. काहीतरी काका म्हणतात तसं. चीअर्स म्हणावं, चीअर्स आलं असेल लक्षात आता. हे अजूनही करावसं वाटतं. कारण काय, भ्रांतीपासून मन अजून हिरतलेलं नाही आहे. विषयानंद मला ब्रह्मानंदापेक्षा अजूनही गोडच वाटतो. कारण हे मी विसरून गेलो असतो, की तो ब्रह्मानंदच आहे फक्त. खरंच आनंद त्यात मिळतो असं गृहीत धरलं क्षण, 2 क्षण जो काही मिळत असेल, तोही मिळाला तरचा प्रश्न आहे. पण समजा मिळतो असं जरी गृहीत धरलं संसारामध्ये, तरी हे लक्षातच माझ्या येत नाही, की तोच आनंद फक्त चित्त शांत झाल्यामुळे, चित्तवृत्ती शांत झाल्यामुळे मला प्राप्त झालेला आहे. आणि मला भ्रम होतो, की मला विषयानी तो आनंद आणि ते सुख दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यामागे धावत असतो. पण हे जर मी केलं, जर काढून टाकलं, तर जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. अगदी तेच छान म्हटलं आणि पुढे माऊली इतकं म्हणते, की असं जेव्हा होतं, तेव्हा तो एकदेशी परी व्यापले लोकत्रय, की तो एकदेशी शब्दाचा अर्थ खूप छान दिला इथे, की जो देहाने परिच्छिन्न असला. देहाने आपण सगळेच जण परिच्छिन्न आहोत. काय आपलं सगळ्यांचं 3/5, 2/5 जे काय असेल डायमेन्शन प्रत्येकाचं, लांबी, रुंदी, उंची. आपण देहाने परिच्छिन्न आहोत. पण चैतन्य रूपाने तो आपण आपण हं, तो म्हणजे कशा तोची भाषा कशाला करायची? आपली भाषा करून. तत्त्वमसी कशाला? अहं ब्रह्मास्मी ना. मी चैतन्य रूपाने त्रैलोक्याला व्यापू शकतो. म्हणून ते माऊलींनी मगाशी जो दृष्टांत दिला मिठाच्या खडाचा, की तो वेगळेपणा समुद्रापासून वेगळा असतो, तोपर्यंतच वेगळेपणा असतो. एकदा पाण्यात तो पडला, की ते मिठाचा तो एवढूसा खडा जसा समुद्राच्या आकाराचा होतो. अगदी त्याप्रमाणे मी सुद्धा चैतन्य रूपाने त्रैलोक्याला व्यापू शकतो. इतका व्यापक मी म्हणजे माझं स्वरूप आहे आणि त्याच्यातच तर सुख आहे. यद्भूमा तत्सुखम, अल्पे सुखम नास्ति. शास्त्र सांगतं आपल्याला. आता कर्ता कर्म करावे आणि हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. 37 क्रमांकाची ओवी आहे, की आता त्या व्यापक अनुभवामध्ये असा अनुभव जेव्हा त्याला येतो, त्या साधकाला येतो म्हणूया. आता तो साधक खरं तर नाही उरला, त्याचा सिद्ध झालेला आहे. पण म्हणूया, त्याला त्याच्यात द्वैत नसल्यामुळे कर्ता, कर्म आणि कर्तव्य ही त्रिपुटी स्वभावतच कुंठित झालेली असते त्याची. आणि इतक्यावरही जर तो सर्व व्यवहार करीत असला, तरी सुद्धा तो परमार्थतः अकर्ताच असतो.
छान आपण वेगवेगळ्या ह्याला काय म्हणायचं, मोठा शब्द आहे शास्त्रामध्ये, आला असेल आपल्या सगळ्यांच्या लक्षात. त्याला नैष्कर्म्य असं म्हणतात. नैष्कर्म्य, नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. 2-3 अर्थ आहे नैष्कर्म्य शब्दाचे. नैष्कर्म्य शब्दाचा पहिला अर्थ आहे मोक्ष. खरं नैष्कर्म्य शब्दाचा अर्थ मोक्ष असा होतो. दुसरा एक अर्थ आहे नैष्कर्म्य शब्दाचा, की कर्मापासून निर्गत, म्हणजे कर्मापासून दूर गेलेला. म्हणजे थोडक्यात कर्मातून मोक्ष नाही हे सांगणारा तो शब्द आहे नैष्कर्म्य. चुकलं माझं. कर्मानी मोक्ष नाही आहे हे सांगणार. कर्मातून मोक्ष आहे, कर्मानी मोक्ष नाही. आणि तिसरा अर्थ, ज्ञानप्राप्तीनंतर त्याला कर्माचा लेप लागत नाही, असा निष्कर्म शब्दाचा तिसरा अर्थ आहे. हे अर्थ मी का बरं सांगितले? कारण हे इतकं छान या पद्धतीने सांगितलेलं आहे, की आपण एका वेगळ्या मार्गाने येऊन त्या शब्दावरती आता येऊन स्थिरावलो आहे, नैष्कर्म्य शब्दावरती, की असं सगळं झाल्यानंतर तिथे कर्ता कर्म कर्तव्य त्रिपुटीच कुंठित होऊन जाते. बरं असं असलं तरी व्यवहार चालू असू शकतात, हे महत्वाचं आहे. तोच 8व्या आणि पुढच्या 9व्या श्लोकाचा विषय आहे, की व्यवहार चालू असू शकतात, पण परमार्थतः तो अकर्ताच असतो. म्हणजे काय? कर्मामधलं अकर्म तो पाहतो. आठवा तिसऱ्या अध्यायाचा विषय फार सुंदर विषय होता. कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म. फार सुंदर विषय होता तो. हे आहे कर्मातलं अकर्म. कर्म सुरू आहेत. व्यवहार तर असं दिसतंय. कर्म सुरू आहेत. सगळ्या लोकसंग्रहाची सगळी कर्म सुरू आहेत. पण कारण इथे कर्म हा जो शब्द आलेला आहे, तो लोकसंग्रहाची कर्म असंच भाष्यामध्ये म्हटलेलं आहे आचार्यांनी. त्यामुळे लोकसंग्रहाची त्याची कर्म सुरू आहेत, पण तो परमार्थतः अकर्ता आहे. कारण तिथे त्रिपुटी संपून गेलेली आहे. मी कर्ता ही भूमिकाच आता राहिलेली नाही. त्यामुळे आता कर्म केली काय आणि नाही केली काय, हे अजून एक वैशिष्ट्य आहे. तो कर्मयोगी असेल तर तो कर्म करत राहू शकतो, लोकसंग्रह करू शकतो. आपण ते दत्त जयंती सप्ताहामध्ये विचार केला होता दत्त संप्रदायाचं ते वैशिष्ट्य या दृष्टीने, की गुरु तत्व कसं आहे आणि गुरु अखंड गुरु तत्व तर आहेच अविनाशी, पण देहामध्ये येऊन साधकांचं कसं मार्गदर्शन ते गुरु करत असतात, या दृष्टीने. म्हणजे थोडक्यात काय त्यांचा लोकसंग्रह सुरू असतो. नामसाधकाची समाधी उतरवलेली आहे. सिद्धांतपाद मुनींनी शेवटच्या अध्यायात तेच त्याला सांगितलेलं आहे, की तू असा जर समाधीमध्ये राहिला तर लोकांचं कल्याण कोण करेल? म्हणजे थोडक्यात तो तर लोकसंग्रहासाठी तुझी कर्म सुरू कर. काही बिघडणार नाही कारण तुला कर्माचा लेपच लागणार नाही. इथपर्यंत अभ्यास झाला होता. इथून आपण आता 8व्या श्लोकाकडे वळू. इथून आपलं आता नवीन श्लोकाला सुरुवात करतो. ठीक आहे, मी वाचतो. 8 आणि 9 अरे, एक राहून गेलं. चुकलं माझं थोडंसं. 6 श्लोक जेव्हा झाले, तेव्हा मी थोडंसं वळायला पाहिजे होतं गीता दीपस्तंभाकडे. कारण काकांनी 6 श्लोकांपर्यंतचा गट केलेला. हरकत नाही, आपण आत्ता जाऊया 8 आणि 9 ला सुरुवात करण्याच्या आधी. आणि त्याच्यामध्ये एक 4 ते 5 खूप महत्त्वाचे विचार आले. पुन्हा उजळणीचा भाग म्हणून. मगाशी पुन्हा 2 ते 6 असा गट आहे बरं का. त्यामुळे थोडंसं पुन्हा मागे गेल्यासारखं वाटेल, पण हरकत नाही. 2 ते 6 या श्लोकांचा गट काकांनी केला, तर ते 2-3 महत्त्वाचे विचार आले, की जो कोणाचा व कशाचा द्वेष करीत नाही व कसलीच इच्छा करत नाही, तो कर्मयोगी, तो संन्यासीच आहे. कारण तो रागद्वेषादी द्वंद्वापासून सुटतो. आपण आत्ताच ते बघितलं होतं. आणि कर्मयोगाच्या मदती वाचून कर्मसन्यास साध्य होणे महाकठीण आहे. एक वाक्य काकांचं आलेलं आहे त्याच्यामध्ये, फार सुंदर. मगाशी आपण जे बोललो ना, त्या डोंगरावरचं शिखर म्हणजे मोक्ष असं आपण कल्पना केली होती. तर कर्मयोगाच्या मदती वाचून कर्मसन्यास म्हणजे काय? पुन्हा तेच आहे, की कर्मविकासच आहे त्याच्यामध्ये. अधिकार प्राप्ती जर करून घ्यायची असेल कर्मसन्यासाची, तर कर्मयोग करावाच लागतो. त्याची मदत घ्यावीच लागते. नाहीतर ते फार महाकठीण आहे. आणि पुढे काकांनी एक छान शब्द वापरलाय, मननशील कर्मयोग्याला. ज्यांनी स्वतः साधना करून काही प्राप्त केलेलं आहे. म्हणून परमपूज्य काकांचं जे प्रतिपादन आहे त्याच्यामध्ये कधी-कधी अशी मार्मिकता येऊन जाते, जी कुठे बघायला मिळत नाही. ती इथे येते. मननशील कर्मयोग्याला ब्रह्मज्ञानासाठी फार वेळ लागत नाही. मगाशी जे आपण न चिरेणाधिगच्छति हा शब्द बघितला होता. फार वेळ लागत नाही खरं आहे, पण कोणत्या कर्मयोगाला? तर मननशील. मननशील म्हणजे काय? जो चिंतन करतो, विचार करतो, ज्याने विचार हे साधन मान्य केलेलं आहे.
त्याची झपाट्याने प्रगती होते, व्हायलाच पाहिजे. तेव्हा तो फार महत्त्वाचा शब्द होता, मला वाचावासा वाटला. पुढे आपल्या साधकांच्या दृष्टीने एक छान वाक्य आलं होतं, की प्रारब्धाने जी मिळेल त्यात खरोखर संतुष्ट असणाऱ्याला. आता थोडंसं आत्तापर्यंत काय तत्वज्ञानाचं म्हणजे थोडंसं आपल्यापासून दूर विचार असे वाटत असतील ना, आता आला. आता विचार आणून भिडवला काकांनी आपल्याजवळ. कारण काका नेहमी साधनाभिमुख परमार्थ सांगतात. एक साधक म्हणून प्रारब्धाने जे मिळेल त्यात खरोखर संतुष्टणाऱ्याला आसक्ती व द्वेष दोन्ही नसतात. तुलना, ईर्ष्या, स्पर्धा इत्यादी नसल्याने क्रोधाचे कारणच नसते. आणि हे अजून एक शेवटचं महत्वाचं वाक्य, अपेक्षा नसल्याने लोभ नसतो. फारच सुंदर आहे. तर एक उदाहरण द्यायचं झालं, थोडंसं म्हणजे उदाहरण दिलं, थोडंसं इकडं-तिकडलं बोललं, की लक्ष पुन्हा छान लागतं ना. पुन्हा माझी श्रद्धा आहेच, की तुमच्या सगळ्यांचं लक्ष आहे म्हणून नेहमीप्रमाणे. पण एक उदाहरण असं, की मला असं कधीच वाटलं नाही आयुष्यामध्ये, की मी एखादा मोठा अभिनेता व्हावं. एक उदाहरण. मराठीत आपण ॲक्टर म्हणतो ना त्याला. एक मोठा ॲक्टर व्हावं, अभिनेता व्हावं असं मला कधीच वाटलं नाही आयुष्यामध्ये. त्यामुळे उद्या जर कोणी झाला समजा, मोठा अभिनेता झाला, त्याला अगदी कुठला नाही, ग्रॅमी नाही, कुठला अवॉर्ड असतो तो अगदी इथला मिळाला समजा. भारतातला मिळाला, इथला मिळाला, काय पारितोषिक, जगातलं काय सगळ्यात मोठं पारितोषिक जे असेल ते त्याला मिळालं. मला त्याचं काहीही वाटत नाही. काहीच वाटत नाही. ना मला दुःख होत, ना मला आनंद होत, ना मला त्याच्याबद्दल मत्सर वाटत, ना ईर्ष्या वाटत. का बरं? कारण त्या एका छोट्या प्रमाणात जर विचार केला, तर माझी ती कधी आयुष्यात इच्छाच नाही आहे, की मी असं काहीतरी करावं, मी अभिनेता व्हावं. त्यामुळे दुसऱ्या कोणाचं काही झालं, नाही झालं, नाही झाल्याचा मला आनंद होत नाही किंवा त्याला खूप मोठं पारितोषिक म्हणून मला दुःख होत नाही. मी हे का बरं सांगतोय? अपेक्षा नसल्याने लोभ नसतो आणि तो नसला, की स्वाभाविकपणे तुलना नसते, ईर्ष्या नसते, स्पर्धा नसते. क्रोधाचं त्याच्यामुळे कारणच उरत नाही. त्याला कसं काय मिळालं? मला का नाही मिळालं? हे जे माझं इतर गोष्टींमध्ये होतं, ते या बाबतीत होत नाही. कारण अपेक्षाच नाही. मी कधी अपेक्षाच केली नाही आयुष्यामध्ये. त्या विषयाचं मी कधी चिंतनही केलं नाही, त्याचा कधी विचारही केला नाही, त्याच्या कधी अपेक्षाही केली नाही. त्यामुळे त्या क्षेत्रात काय चाललंय आणि कोणाला काय मिळतंय याचा मला खरंच काहीच फरक पडत नाही. हा अनुभव आपल्या सगळ्यांना असतो. हे जर विचारपूर्वक मला सगळ्याच गोष्टीत करता आलं, तर आपण एक कल्पना करू शकतो, की अपेक्षा नसल्याने आपण जसं त्या विषयाच्या बाबतीत तुलना, ईर्ष्या, स्पर्धा या सगळ्या आणि क्रोध या सगळ्यांपासून मी दूर राहू शकतोय, तसं सगळ्याच बाबतीत खरं राहू शकतो. कारण प्रारब्धाने मला जितकं मिळायचं तितकं मिळणारच आहे. कर्तव्य तर मी करणारच आहे, उत्कृष्ट पद्धतीने करणार आहे. त्याच्यात तर कुठे पाट्या टाकणं ज्याला म्हणतो, वावच नाही. परमार्थ कुठेच तशी परवानगी देत नव्हे, त्याच्या डोक्यावर ओझं चढलं पाहिजे म्हणतात. "ऐसा कीजिए की जगन्नाथ आभारू पडे." माऊलीच म्हणतात. इतकं उत्कृष्ट कर्म केल्यानंतर त्याला प्रारब्धाची मर्यादा असणारच आहे. त्या मर्यादेत मला जे मिळायचं ते मिळणार आणि ते जर मी संतुष्ट असेन त्याच्यामध्ये, तर मला या सगळ्या गोष्टी, या सगळ्या भानगडींपासून मी वाचतो आणि लोभ आणि क्रोध नसलेल्याला कर्माचा कोणताच त्रास होत नसल्याने कर्मसन्यास सहजच लाभतो. मी फक्त वाचतो इथलं आणि पुढचं वाक्य आहे, की जो कर्म कटकट अनुभवतो. काकांचे छान शब्द आहेत, कर्म कटकट. काकांचा अजून एक आपण एकदा बोललो, 2-3 वेळा बोललो होतो वाटतं जवळून, की जीव जगात जिकिरीने जीवन जगतो, असे काकांचं वाक्य आहे. काका म्हणतात, एक छान ज, 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 ज असं. पुन्हा एकदा सांगतो, जीव जगात जिकिरीने जीवन जगतो. काका म्हणतात त्यातला फक्त जिकीर हा शब्द काढून टाकला. जीवन तर जगायचंच आहे आपल्या सगळ्यांना. ती जी जिकीर आहे ती कशामुळे होते तर आत्ता जे सांगितलं मी त्याच्यामध्ये. ते त्यालाच एक त्याच्यासारखा शब्द इथे काकांनी आणला तो म्हणजे कर्म कटकट, की जो कर्म कटकट अनुभवतो त्याला कर्मसन्यास घ्यावा लागतो. जो सांख्य बुद्धियुक्त कर्मयोगाचे आचरण करतो त्याला कर्मसन्यासाचे कारणच पडत नाही. तेच आपण आत्ताच्या या श्लोकामध्ये वाचलं. कारण तिथे ती त्रिपुटी संपून गेलेली असते. त्यामुळे कर्म केलं काय? नाही केलं काय? ईश्वराच्या योजनेनुसार त्या महात्म्याच्या आयुष्यात जर लोकसंग्रह असेल, फार महत्वाचं वाक्य आहे. तो ईश्वराच्या योजनेचा भाग असतो. ईश्वराने ठरवलेलं असतं, की याच्या जसं रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदांना निर्विकल्प समाधीतून बाहेरच यायचं नव्हतं. रामकृष्ण परमहंसांनी उतरवली
आणि आता म्हणे किल्ली माझ्याजवळ ठेवणार आहे. ते उघडणार नाही कुलूप. किल्ली माझ्याजवळ. तू नाही करणार कार्य, तू नाही करशील, तुझी हाडं करतील. असं वाक्य आहे रामकृष्ण परमहंसाचं. म्हणजे काय? तुझ्यासाठी हे ठेवलेलंच आहे. हा जो लोकसंग्रह तुला करणं आहे, पाश्चिमात्य देशात अमेरिकेत जाणं आहे, भारतीय अध्यात्म तत्वज्ञानाची पताका फडकवणं आहे संपूर्ण जगामध्ये. हे जे काही आहे, हे सगळं लोकसंग्रहाचं कार्य हे तुला करणं भाग आहे. ईश्वर तुझा अवतार त्याच्यासाठी. निर्विकल्प समाधीमध्ये मी समाधिस्थ राहीन, त्या आनंदामध्ये. हे चालणार नाही. त्यामुळे मुद्दा एवढाच सांगण्याचा आत्ताच्या संदर्भामध्ये, की तो कर्मसन्यास घेईल किंवा कर्मसन्यास घेणार सुद्धा नाही. कारण आता काही फरकच पडत नाही. कारण सांख्य बुद्धियुक्त कर्मयोगाचं जो आचरण करत असतो, त्यामुळे कर्मसन्यासाचं खरं तर कारण पडत नाही. असं एक काही महत्त्वाचे विचार मला फक्त यातले घ्यायचे होते 6व्या श्लोकानंतर. तर 8व्या पर्यंत आल्यानंतर ते आपण घेतले हरकत नाही. आहे अजून एक 10 मिनिटं वेळ आपल्याकडे. सुरुवात करू शकतो आपण. छान उजळणी झालेली आहे आपली. एक साधारण काय म्हणूया आवाका लक्षात आलेला आपल्याला. अर्जुनाच्या प्रश्नाचा, भगवंतांनी उपदेशाला जे सुरुवात केलेली आहे त्याचा, कर्मयोग, कर्मसन्यास, का म्हणून कर्मयोग श्रेष्ठ आहे? कसा अनधिकाऱ्यांनी कर्मसन्यास घेतला तर कशी फजितीच होऊ शकते त्याची, हे सगळे विचार आपण आता बघितले. आणि 8व्या श्लोकाकडे अं, म्हणून मगाशी मी जे म्हणालो, की ज्ञाननिष्ठ कर्मसन्यास आणि ज्ञानप्रापक कर्मयोग हे शब्द अजिबात विसरायचे नाही. ते जर सोडले, तर मग अनधिकाऱ्यांनी घेतलेला कर्मसन्यास आणि मग त्याची फजिती हे सगळं आपण बघितलं. ते सगळं छान आता आपण समजून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण आता 8व्या श्लोकाकडे वळू, की जिथून आता आपण आपल्या हे सगळं मागचं वाचन आणि हे वाचन ही जी उजळणी आपण घेतली, त्याच्यानंतर नवीन श्लोकाला सुरुवात करतोय. मी श्लोक वाचतो. इथे सुद्धा 8 आणि 9चा एक गटच केलेला आहे. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पर्शन् जिघ्रन् अश्नन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. दोन्ही श्लोक वाचले मी एकदम. किंचित करोमी नैव किंचित करोमी इति, त्याचा पदच्छेद वाचतो आता. नैव किंचित करोमी इति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्वन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. अर्थ आहे की परमार्थ तत्वाला जाणणारा कर्मयोगी पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, बोलत असता, त्याग करीत असता, घेत असता, तसेच डोळे उघडीत असता आणि मिटवीत असतानाही इंद्रिये इंद्रियांच्या विषयांमध्ये प्रवृत्त होत आहेत. मी मुळीच काही करत नाही असा निश्चय तो मनामध्ये ठेव. तत्वविद शब्द आलेला आहे. करू विचार आता थोडासा याचा आणि मग ओळींकडे जाऊ आपण. तत्वविद है ना? नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वविद. आत्मनो यथात्म्यम तत्वम वेत्ती इति तत्वविद. व्याख्या पुन्हा एकदा वाचतो. आत्मनो याथात्म्यम तत्वम वेत्ती इति तत्वविद. शंकराचार्य भाष्यामध्ये म्हणतात. अर्थ आहे आत्म्याचे स्वरूप म्हणजे तत्व. खूप छान शब्द आहे. आपण समजून घेऊ, कारण हा तत्व हा शब्द ना परमार्थ वाङ्मयामध्ये खूप वेळा येतो. तत्वज्ञान शब्द त्याच्यावरून तयार होतो. तत्वज्ञान म्हणजे तेच आहे. अगदी हाच अर्थ आहे इथे, की आत्म्याचे स्वरूप म्हणजे तत्व आणि ते यथार्थपणे जाणणारा जो असतो त्याला तत्वविद म्हणतात. अजून एक शब्द आठवला मला त्याच्यावरून. मला वाटतं नाही नारद भक्त छांदोग्य उपनिषदामध्ये येतं. तरती शोकम तरती पापम. कोण? जो आत्मवित असतो तो तरती शोकम तरती पापम असं मला वाटतं बहुतेक मंद मंद नाही मध्यम अधिकाऱ्याचं
वर्णन करणारा जो अध्याय आहे छांदोग्य उपनिषदामधला, त्याच्यातलं हे सूत्र आहे. तरती शोकम तरती पापम. जो आत्मवित असतो, का बरं शब्द आठवला मला? या तत्ववित वरून आठवला. तो तत्ववित असतो, तो आत्मवित असतो. काय होतं त्याचं? तरती शोकम तरती पापम. हा आहे तत्वविदचा अर्थ. त्यामुळे परमार्थ तत्वाला जाणणारा, हे जे सुरुवातीला सांगितलं आहे, त्याला कर्मयोगी. आता ज्यांनी हे तत्व जाणलेलं नाही त्याचा विचार 10व्या श्लोकात केलेला आहे पुढे. मी याचा आत्ता फक्त उल्लेख करून ठेवतो. तो आज येणारच नाही आपल्या वाचनामध्ये. पण इथे जे वर्णन आहे, ते जो तत्व यांनी जाणलेलं ज्यांनी आहे, त्या कर्मयोगाचं वर्णन आहे. त्याचं वर्णन करताना म्हणतात आहे, की जे सगळे आता काय म्हणूया क्रियापदं आपण सगळी वाचली. पश्यन्, शृण्वन्, स्पृशन्, जिघ्रन् वगैरे. त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्या लक्षात येतं, की एक साधारण 5 ज्ञानेंद्रिय आपली असतात. आपल्याला माहिती आहे 5 कर्मेंद्रिय असतात. ज्ञानेंद्रियांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये पश्यन्, बघणे, शृण्वन्, ऐकणे, स्पृशन म्हणजे स्पर्श, जिघ्रण, श्वास घेणे आणि अश्नन याचा अर्थ रस किंवा खाणे. रसनेंद्रियाचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. थोडक्यामध्ये 5 कर्मेंद्रियांच्या 5 कर्मांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. 5 चुकलं माझं. 5 ज्ञानेंद्रियांच्या कर्माचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. इनपुट डिव्हाइसेस. आता आउटपुट डिव्हाइसेसचा विचार करू. त्याला कर्मेंद्रिय म्हटलंय. त्याच्यामध्ये गच्छन पायाचा उल्लेख आहे पहिलं. दुसरं प्रलपन. प्रलपन याचा अर्थ बोलणे असा होतो. म्हणजे वाणी या कर्मेंद्रियाचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर विसृजन. विसृजनचा अर्थ असा होतो त्याग. आपल्याला माहिती आहे विसर्जन, विसृजन. गुद आणि उपस्थ हे जे 2 आपले कर्मेंद्रिय आहेत, त्याचा त्याच्यामध्ये उल्लेख येतो. आणि गृह्णन. गृह्णन याचा अर्थ स्वीकार करणे, घेणे म्हणजे आपल्या हातांचा उल्लेख आहे. थोडासा बाजूचा विचार आहे, पण रोचक विचार असा आहे, की हातांचा आपण जेव्हा विचार करतो ना, असा एक पुन्हा वरवर विचार केला तर वाटतं, हाताने आपण खूप व्यवहार करतो जगामध्ये. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपले व्यवहार तसा विचार केला तर प्रत्यक्ष हे हाताने सुरू असतात. खूप व्यवहार करतो. पण सूक्ष्म पद्धतीने विचार केला ना, तर हातांचं एकच कर्म सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. घेणे आणि देणे. जेव्हा समजा ते लॅपटॉप उचलून मी ते खाली ठेवला. आपल्याला असं वाटतं, मी आता आवरावरी करतोय. आवरावरीचा भाग म्हणून मी लॅपटॉप उचलला, तो फोल्ड केला तो. मी जेव्हा तो उचलतो, तेव्हा मी तो लॅपटॉप घेतो आणि मी टेबलवरती नेऊन ठेवतो, म्हणजे मी तो घेणे आणि देणे, देतो. म्हणजे स्वीकारणे त्याचा अर्थ थोडक्यात. हातांचं एवढंच कर्म आहे. म्हणजे इट लिटरली बॉइल्स डाउन टू धिस 2 ॲक्टिव्हिटीज. म्हणून इथे जे गृह्णन शब्द वापरलाय ना, तो फार महत्वाचा आहे. घेणे आणि देणे याचा अर्थ इथे हात नावाच्या कर्मेंद्रियांचा उल्लेख आहे. खूप म्हणजे म्हणून मी म्हटलं, की थोडासा बाजूचा विचार आहे, पण आपण असे विचारच करत नाहीत. आपल्याला असं सार काढणं एखाद्या गोष्टीचं आपल्याला कळतच नाही. आपल्याला हात म्हटले, की आपल्याला दुनियाभर जे आपण चालू असतं, दिवसभर जे काही करत असतो हाताने, पण त्या सगळ्याची गोळाबेरीज शेवटी स्वीकार करणे, देणे आणि एवढंच काम फक्त हात करू शकतात. आपलं बाकी काहीच करू शकत. मी डबा उचलला, वरच्या फळीवरून खालच्या फळीवर ठेवला. असं वाटतं मी आवरतोय. डबा हलवला, डबे आवरले. हे बोलण्याची भाषा झाली. हाताचा जर विचार केला, तर मी फक्त स्वीकार केला डब्याचा आणि खाली ठेवला म्हणजे मी तो सोडला, दिला. असो आणि ह्याच्याबरोबर त्यांनी इतकंच कशाला डोळे आपले हे जसं मगाशी उन्मिशन आणि निमिषण हे जे शब्द आहेत, म्हणजे उघडणे किंवा मिटणे, डोळ्यांची उघडझाप आपण ज्याला म्हणतो किंवा श्वास घेणं आहे. ह्या सगळ्या इंद्रियांच्या क्रिया आहेत, त्या इंद्रिये त्यांच्या विषयांमध्ये प्रवृत्त होत असतात. म्हणजे इंद्रिये त्यांचे व्यवहार करत असतात. हाताचा जो व्यवहार ज्याच्यासाठी हात दिले भगवंतांनी, पाय ज्याच्यासाठी दिले आहेत, ते चालण्याचं काम करतात. डोळ्यांची उघडझाप होणं अगदी स्वाभाविक आहे. ते ठीक आहे आपण समजू शकतो, की ते अगदी स्वतःहून होणाऱ्या क्रिया आहेत. श्वास घेणं. पण ह्या ज्या ज्ञानेंद्रियांच्या 5 हे इंद्रिये त्यांच्या विषयामध्ये प्रवृत्त होतात. कारण जसं आता डोळा नावाचं इंद्रिय आहे. डोळा हे इंद्रिय रूपाला विषय करतं. काकांचा आवडता विषय. आवडता विषय म्हणजे साध्या गोष्टी कठीण करून कशा सांगितल्या जाऊ शकतात शास्त्रामध्ये. डोळा हा रूपाला विषय करतो, असं वाक्य आहे. शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला डोळे उघडले की दिसतं. आता डोळे उघडले की दिसणं हे बंधन आहे खरं.
रूपाचं डोळ्यावरती असलेलं ते बंधन आहे, डोळा नावाच्या इंद्रियावरती. आणि स्वाभाविक आहे, डोळे पाहण्याचं काम करणार आहे. त्याला ते दिसणार आहे. त्यामुळे इंद्रियांचं काम करत असतात. म्हणून ती जी ओवी आहे, पुन्हा माऊलींची ओवी किती कामात येतात. म्हणतात ते म्हणतात ना, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आयुष्याचा असा एक पैलू त्यांनी ठेवलेला नाही, ज्याच्यावरती त्यांचं भाष्य नाही. माऊलींची अतिशय सुंदर ओवी प्रसिद्ध, आपण दरवेळेला त्याचा विचार करतो, की विषय व्याळे मिठी, निधलिया नुटी ताठी, ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष हो. फार सुंदर ओवी आहे. हे जे बंधन आहे रूपाचं डोळ्यावरती, डोळा नावाच्या इंद्रियावरती, ते बंधन राहणारच आहे. कारण डोळे उघडले की मला दिसणारच आहे. इच्छा असो की नसो. कान काम करत असेल तर मला ऐकू येणारच आहे. मी स्पर्श केल्यानंतर तो पातेलं जर ते दुधाचं गरम असेल, तर मला चटका बसणारच आहे. मी पारमार्थिक आहे म्हणून ते पातेलं थंड होणार नाहीये माझ्यासाठी. मुद्दा काय, ही बंधनं आहेत. मग सुटका नक्की कशातून होणार आहे? तर हे जे मला दिसतंय सगळं, हे सत्य आहे. याचं जे विष आहे, हे जे सत्यत्वाचं विष आहे ना त्या विषयातलं, त्याच्यातून सुटका होणार. म्हणून तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष होय म्हटलेलं आहे. ते विषय निघून जातील असं नाही म्हटलंय. विषय व्याळे मिठी निधलिया नुटी ताठी. म्हणजे ती सोडवायला गेलं तर अजूनच घट्ट होते उलट. मग काय होतंय, तर त्यातलं विषत्व निघून जातं आणि असा विषत्व निघून गेलेला हा कर्मयोगी आहे. म्हणून मी सगळं सांगितलं. कारण त्याच्या मनामध्ये हे पक्का निश्चय आहे, की इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये प्रवृत्त होत आहेत. मी मुळीच काही करत नाही. त्यामुळे त्याच्या भ्रांती मगाशीच भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. हेच सांगितलं तिथे. तिथे तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विषय म्हटलाय. तिथे गुरुवाक्य मन धुतले. त्या भ्रांतीपासून त्यांनी मन हिरवूनच घेतलेलं आहे, की हे जग सत्य आहे. ही भ्रांती गेलेली आहे. हे सत्यत्वाचं विष गेलेलं आहे. मी आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, विष गेलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सहज घडतात या. मी काहीही करत नाही, असा त्याचा निश्चय तो त्यांनी मनामध्ये ठेवलेला असतो. अचानक लक्ष गेलं माझं घड्याळाकडे. बरोबर 10 वाजले आणि मला घाई करायची नाही, कारण इतक्या सुंदर ओव्या तुम्हाला सांगतो या 38, 39, 40 या सगळ्याच म्हणजे पुन्हा पाठ करण्यासारख्या ओव्या. जे पार्था तया देही मैसा ठाऊक नाही. देहबुद्धीची आत्मबुद्धी कशी करायची असते किंवा देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थ म्हणतात. त्या अर्थाची ओवी आहे अक्षरशः. असो, मी जसं म्हणालो आपल्याला घाई करायची नाहीये. आपण आपल्या वाचनाला इथे विराम देऊ. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.